अगं पोरी, गोष्टी बिघडत असताना तर त्या सावरून घ्यायच्या असतात. हे असं बोलून गोष्टी आणखीन बिघडवायच्या नसतात पोरी. पियू, अगं बरोबर आहे आईचं. काकी मोठे आहे ते, त्यांना त्यांचा मान मिळालाच पाहिजे. आणि अगं त्यांनी आपल्या घरासाठी लय काय काय केले. त्यामुळे तू त्यांना सॉरी म्हणून ना हा विषय इथंच संपवून टाक. अरे पण माझं काही चुकलंच नाहीये वीरू, मग मी सॉरी तरी का म्हणू? हे बघ, मी खरंच खूप थकले होते. कधीहून एकदा अंग टाकीन ना असं झालं होतं मला. आणि मी केलं तरी काय, खुर्चीवरच तर बसलीये ना, मग एवढं रागवायचं काय कारण आहे आई? अगं कांचनला नाही आवडत कुणी तिच्या खुर्चीवर बसलेलं. आई, हीच गोष्ट काकींनी मला नीट समजून सांगितली असती ना, तर मी खरंच सांगते, मी पुन्हा कधीच काकींच्या खुर्चीवर बसले नसते. पण तुम्ही बघितलं नाही, अहो त्या किती चिडल्या. त्यांना ना दरवेळेस मुद्दाम माझ्या चुका काढायच्या असतात आणि सगळ्यांसमोर हे दाखवायचं असतं की कसं मी घर तोडायला निघाली. पण अहो मी असं का करीन? मला पण हे घर एक राहिलेलं हवं. मला सगळ्यांना सुखी बघायचंय, आनंदी बघायचंय. आणि जेवढं प्रेम काकींचं या घरावर आहे ना, तेवढंच प्रेम माझं बी आहे. अगं पोरी, मला समज पडते तुझं बोलणं काय बी चुकीचं ना हे कळतंय मला. पण अगं कांचनला लई जबाबदारी आहे त्या ग, त्यामुळे तिची चिडचिड झाली असेल आणि तो समजा राग तिनं तुझ्यावर काढला असेल. नाही आहे, असं काही बी झालेलं नाही. मी सांगते ना तुम्हाला का त्यांची चिडचिड होती. कारण कालचा पाण्याचा प्रश्न वीरूनं सोडवला. अख्खा गाव वीरूचं नाव घेत आहे, त्याचं कौतुक करताय, हे सहन होईना त्यांना. पियू, अगं तू काय बोलतेस? ही उच काही अर्थ लावू नकोस बरं का. अगं पोरी, कांचन रागीत आहे, वाईच कडक स्वभावाची आहे, पर ते असा विचार कावा नाही करायची ग. अहो तुम्हाला कसं समजून सांगू मी? तुमच्या ह्याच साध्या भोळ्या स्वभावाचा काकी फायदा घेते. मला नाही आवडत आई जेव्हा त्या तुम्हाला घालून पाडून बोलतात, तुमचा अपमान करतात. आई एक वेळ माझं ठीक आहे, पण तुम्हाला कोणी घालून पाडून बोलेलं मला सहन होणार नाही. आणि हे मी आत्ताच सांगून ठेवते. कांचन, हे कांचन, अगं ऐक माझं, असं येडपणा करू नको. कांचन, अगं डोक्यातनं ही खूळ काढून टाक. कांचन, अहो या अंकुशरावच्या पोरीला हे घर सोडून जायचं नाही. आणि ती जोर या घरात आहे ना, मला तिच्या बरोबर ह्या घरात राहायचं नाही. अगं कांचन, असं डोक्यात नको राग घालून घेऊस. ती फक्त या खुर्चीवर बसली होती ग. सुनंदा, ही नुसती खुर्ची नाहीये, हा माझा मान आहे, मान. आणि ह्यो जर कुणी माझ्याकडनं हिसकावून घेणार असेल ना, तर मी गप्प बसणार नाही. त्यामुळे या घराच्या वाटण्या कराच. वाटण्या? अगं कांचन, काय बोलतेस तू? अहो या अंकुशरावच्या पोरीला हेच पाहिजे, हिलाच वाटण्या पाहिजेत. अगं कांचन, तुझा काहीतरी गैरसमज होतोय अगं. अगं तिच्या मनात तसं काय सुधिक नाही, आणि तू बी हे वाटण्याचा इशे डोक्यात काढून टाक. नाही सुनंदा, आता मला या तुझ्या सुनेकडनं त्रास सहन करून घ्यायचा नाहीये. अगं बाहेरची माणसं पण आहेत ना इथं, बसवा की असली पंच म्हणून, होऊ देत वाटण्या. काक्याव नका असं करू, नकाही घर तोडू. वीरू, तुला जर खरंच हे घर टिकवून ठेवायचं असेल ना, तर हिला घराबाहेर काढ. का? काय झालं? अरे बोल की, काय झालं? हो, जावा तुम्ही, कागद आणि पेन घेऊन या.
जावा म्हणलं ना. निशा जा, ते सामान राहिले ते घेऊन ये. जा दीपे, सामान आण बाकीचं. बघितलंस पोरी, शब्दाने शब्द कसा वाढतो. काय करायचं ग आता. अगं मी माझ्या सासऱ्यास वचन दिलं होतं, हे घर कवाच तुटू देणार नाही म्हणून. काकी थांबा हे सगळं. वाटण्या करायची गरज नाही. मजी, तू हे घर सोडून जायला तयार आहेस तर? नाही. मग कशाला या वाटण्या थांबवायला सांगितल्या? तुला घराच्या बाहेर जायचं नाही, वाटण्या करायच्या नाहीत, मग तुला काय पाहिजे? मीच जाते इथनं. दीपे जा, आतनं माझी बॅग घेऊन ये. आता एक क्षण पण इथं थांबणार नाही मी. अगं जा ना. नाही काकी, तुम्ही कुठंच नाही जायचं. हे घर तुमचंय. कांचन, अगे कांचन, तू कुठे बी नाही जायचंस. हे बघ सुनंदा, मला इथनं जाऊ दे, नाहीतर वाटण्या तरी करा. तुम्ही सगळे समोर बसलाय ना, तुम्ही करा आता वाटण्या. दीपे, त्या भांड्यांवर कुणाचं नाव आहे बघा दी, आणि कर बाजूला. कांचन सूर्यवंशी तुमचंच नाव आहे. ते इकडे ठेव. काकी हो, थांबा हे सगळं. काय करताय तुम्ही? हे बघा, मी तुमच्या पुढे हात जोडते का? मी याच्या नंतर तुमच्या खुर्चीवर कधीच बसणार नाही, पण या वाटण्या थांबा तुम्ही. का आता काय झालं? अगं तुला हेच पाहिजे होतं ना? बोल की. सुनंदा, सुनंदा, तुझ्या ह्या सुनेनं आपल्या सुखी संसारात विष घालवलंय. याआधी मला जर कळलं असतं ना ही असं काय करणार आहे, तर मी या दोघांचं लगीनच लावून दिलं नसतं. आपण दोघींनी रक्ताचं पाणी करून जपलेलं घर एका क्षणात तोडलं. काकी अहो, पण मी का हे घर तोडेन? मी तुमच्याकडे वाटण्यांचा इशय बी काढला नव्हता.
हे बघा काकी, मला ह्या घराच्या वाटण्या नकोयत आणि त्या मी कधी होऊ बी देणार नाही. मला वीरूची साथ आणि आईंचा आशीर्वाद हाच खूप झाला. आणि त्याच्या जीवावर ना मी ह्या जगात कुठली बी गोष्ट मिळेल. माफ करा, आमच्यामुळं तुम्हाला लई त्रास सहन करावा लागला. पण कसं आहे, ह्यो आमच्या घरचा मामला आहे आणि तो इथवरच राहू द्या. तुमचं सूर्यवंशी कुटुंबावरचं प्रेम असंच राहू द्या. या आता तुम्ही सगळे. काकी, परत एकदा तुमची माफी मागते. प्लीज या वाटण्या नका करू. खुर्चीवर बसलं म्हणून लगेच कुणी कारभारीण होत नाही. हे आता कळलं असेलच तुला. कारभारीण होणं एवढं सोपं नाही. आणि मनात आणलं तर अवघड बी नसतंय काकी. तुम्हाला काय वाटतं, ही असली इमोशनल नाटकं करून तुम्ही आई आणि वीरूला गुंडाळाल? ती आता शक्य नाहीये काकी. कधी ना कधी तुमचा खरा चेहरा त्यांच्या समोर येणारच आणि तो मी आणेन. हो, आता बघितलं की मी. अजून किती वेळा तोंडावर पडणार आहेस ग? आणि मग तुझं मन भरणार आहे. ही घर टिकून राहावं म्हणून मी आज वाटण्यांना नाही म्हणाले. नाही तर माझ्या मनात जरी आलं ना काकी, तरी तुम्हाला फुटकी कवडी बी मिळणार नाही या प्रॉपर्टीमध्ये. कारण ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नवऱ्याच्या वीरूच्या नावावर. विसरलात का तुम्ही? आणि राहिला प्रश्न खुर्चीचा, तर मला नाही वाटत ती तुमच्या नशिबात आहे. कारण वीरू आता फक्त या घराचाच नाही, तर ह्या गावाचा आणि ह्या तालुक्याचा कारभारी होणार आहे. आणि ही आता तुम्ही डोक्यात फिट्ट करून ठेवा. पियू, ए पियू, हे आई, पियूला बघितलंस का ग तू? अरे असं इथं कुठेतरी. अगं नाही ना, सगळीकडे हुडकली मी, कुठंच गावना झाली. तू तिला काय काम सांगितलंयस का की जी करा ती बाहेर गेली? अरे म्या कशाला तिला काम सांगेल? उलट म्या नको म्हटलं ना तरी ती करते काम. वीरू, अरे खरंच र, सकाळपासून म्या बी नाही बघितली तिला. कुठे गेल्या काय माहिती. मग तिला फोन करून तरी बघ र. अगं लावलो तर फोन लागणं झालाय. अगो बाया, वीरू, अरे मी तिला कांचनवरनं रागात बोलली. याचा राग तर नसेल ना आला? आपण एकटा हाय, आपल्या मनाचा कोणी विचार करत नाही, असं तर त्या पुरीला वाटत नसेल ना र? आय, पियू तशी पोरगी नाही बघ. पियूला समजूतदार आहे. आणि तुझा राग येणे ना, तिला या जन्मात तरी शक्य नाही. तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस. अरे टेन्शन घेऊ नकोस म्हणतोयस बरं. पोरगी गावानं झाली, माझ्या जीवाला तर घोर लागणारच ना. बर, मी आलोच तिला बघून. पियू, हे इथं बसलेस वय? हे पियू, तुला काय कळतं का नाही ग? हा,
अगं कधीपासून हुडाकतोय तुला मी, केवढे आवाज देऊन देऊन दमलो मी. तिकडे आई तुझी काळजी करत बसल्या आणि तू तर खुशाल बसलेस होय. पियू, अगं तुझ्याशी पियू होय. अगं काय झालं, तू असं रडतेस का पियू? तुला आईच्या बोलण्याचं वाईट वाटलंय का? काकींनी वाटण्यांवरनं जो तमाशा केला त्याचं वाईट वाटलंय का? अगं मग काय झालंय पियू? तू जर काही बोललीच नाहीस तर मला कसं कळणार? माझा राग आलाय का? अगं शांत हो. काय झालंय सांग. हिची खूप आठवण येते विरू, खूप जास्त. मला ना कुणाशी तरी भरपूर बोलावं असं वाटतं, असं सगळं मनाचं सांगावं असं वाटतंय. मला मोकळं व्हायचंय विरू. कुणाशी बोल? ते म्हणतात ना विरू की मुलगी सासरी गेली की तिकडे तिला काही बी दुखलं खुपलं, सासरकडच्यांबद्दल काही बी बोलावं असं वाटलं तर ती पहिले जाऊन तिच्या आईला सांगते. पण माझ्याकडे माझी आईच नाहीये विरू. आज खूप वाईट वाटतंय विरू या गोष्टीचं. मला खूप एकटं पडल्यासारखं वाटत. कोण म्हणलं तू एकटी पडल्यास? अगं मी येतोय सोबत. एवढी आईसारखी गोड गोड सासू आहे, आमच्याशी बोल मनातलं. हा, तू शांत हो बघू. सांग आता काय झालं? खरंच वाटण्यांचा विषय नव्हता काढला मी. तुझी शपथ घेऊन सांगते. अरे माझ्या मनात बी असं काही नव्हतं विरू, तरी तू बघितलं ना. अरे काकींनी सगळा दोष माझ्यावर दिला विरू. आई बी चिडल्या माझ्यावर. तो मला सांग, जे काही झालं त्यात माझं काही चुकलं होतं का? अजिबात नाही. तुम्हाला माहितीये ना माझी बायको किती समजूतदार आहे ती. हे बघ पियू, आई आणि काकी जी काही बोलल्यात ना ते तू मनाला लावून घेऊ नकोस. उगाच त्याचा त्रास नको करून घेस तू. खरंच सांगते विरू, मी हे घर कधीच तुटू द्यायचे नाही. आपण कुठेतरी बाहेर जाऊया, म्हणजे ना तुझ्या मनात नाही सगळं निघून जाईल बघ. कुठं जाणार? कुठल्या बी पोरीसाठी तिचं हक्काचं ठिकाण ना तिचं माहेर असतं. आणि माझं माहेर तिथं कायमच तुटलंय ना. आपण गावाच्या बाहेर कुठेतरी जाऊया. हनीमून? अगं आपण हनीमूनलाच गेलो नाही. हा, ही बेस्ट आहे बघ. गोव्याला नाही तर महाबळेश्वर जाऊया. हा, आणि पैशांचं? त्याचं टेन्शन तू नको घेस. अगं त्यासाठी तुझा नवरा खंबीर आहे की. तू फक्त बोल कुठे जायचंय तुला. तू नेशील तिकडे ये, फक्त तू सोबत पाहिजेस. एवढीच आट आहे ना मग. गोवा? अरे पण आई देतील का परमिशन? अगं पियू, आईच कवापासून मला म्हणत्या की माझ्या सुनाला कुठेतरी फिरायला घेऊन जा म्हणून. माझ्याकडनंच राहत होतं, पण आता ठरले आपण गोव्याला जातो. आणि तू आईचं टेन्शन घेऊ नकोस, ती लगेच परमिशन दिल बघ. तसं असेल तर मग जाऊ उद्याच.
चालते. खुश? अगं मॉईस आहेस की जरा. शे, रडताना चांगली दिसत होतीस. वीरू, अगं माझी बायको. अरे थँक्यू.